महाराष्ट्र सरकार द्वारा अनुसूचित जनजाति आयोग के गठन के फैसले ने राज्य भर के आदिवासी समुदाय में खुशी की लहर दौड़ा दी है। खासतौर पर गोंदिया जिले में इस फैसले का जबरदस्त स्वागत हुआ। आमगांव देवरी विधानसभा क्षेत्र के विधायक संजय पुराम की उपस्थिति में जिले के आदिवासी समाज से जुड़ी 47 संगठनों के प्रतिनिधियों ने एकजुट होकर मिठाइयां बांटी, पटाखे फोड़े और सरकार का आभार व्यक्त किया। लंबे समय से राज्य में आदिवासी समाज की समस्याओं के समाधान के लिए कोई ठोस व्यवस्था नहीं थी। जब राज्य में अनुसूचित जनजाति आयोग की स्थापना से यह उम्मीद जगी है कि आदिवासियों की आवाज सीधे शासन तक पहुंचेगी और उनकी समस्याओं का निवारण तेजी से होगा। इस आयोग के माध्यम से न सिर्फ शोषित और वंचित वर्ग की आवाज को मंच मिलेगा, बल्कि यह देखा जाएगा कि सरकार की योजनाएं वास्तव में जरूरतमंदों तक पहुंच रही है या नहीं। इस आयोग में अध्यक्ष और 4 अशासकीय सदस्य सहित कुल 26 पदों की मंजूरी दी गई है और इसके लिए राज्य सरकार ने 4 करोड़ 20 लाख रुपए की आर्थिक तरतूद भी की है। गोंदिया में जो उत्सव का नजारा था वह सिर्फ एक खुशी का इजहार नहीं, बल्कि एक उम्मीद का प्रतीक था। लोगों ने कहा कि यह आयोग सिर्फ एक संस्था नहीं, बल्कि आदिवासी समाज की पहचान और आत्मसन्मान का प्रतीक बनेगा। 2014 मध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाची सरकार केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आली, त्यावेळेस देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक नारा दिला होता, सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास। आणि म्हणून त्या धर्तीवरून आज पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून 3 जून 2025 ला असा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की ज्याच्यामध्ये शोषित पीडित या आदिवासी समाजाला न्याय मागण्यासाठी एक व्यासपीठ देण्यात आला आणि तो व्यासपीठ म्हणजे अनुसूचित जनजाति आयोग। अनुसूचित जनजाति आयोग याच्या निर्माण झाल्यामुळे, गठन झाल्यामुळे अनेक आदिवासींना तिथे जाऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा लढता येईल। आज खऱ्या अर्थानं समस्त आदिवासी समाज आज देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत करतो आहे आणि म्हणूनच गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आमच्या जिल्ह्याचे अध्यक्षा सौ सीताताई रहांगडाले आणि मी स्वतः आणि माझे पूर्ण टीम आमच्या नेतृत्वामध्ये आज गोंदिया जिल्ह्याच्या ठिकाणी आज जल्लोष करण्यासाठी समस्त आदिवासी समाज, लोकप्रतिनिधी या ठिकाणी एकत्र आलेला आहे। आणि आज आम्ही सर्व आदिवासी समाजाच्या वतीने मग हलबा-हलबी संघटना असेल, गोंड समाज संघटना असेल, कवर संघटना असेल, आपला जो विविध आदिवासीमधले येणारे जे 47 जे संघटना असतील त्या सर्व संघटनेच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत। आणि निश्चितच आज जो देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीच्या सरकारने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी, हितासाठी आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन व्यक्त करण्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत। आज आमचा संपूर्ण आदिवासी समाज नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना प्रचंड बहुमताने या राज्यामध्ये निवडून दिलेला आहे। निश्चितच आदिवासी समाज देवेंद्रजी फडणवीस, अशोकजी उईके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि भविष्यातही उभा राहील। आयोगाच्या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे। सर्वात प्रथम मी संजय उईके, देवरी नगरपंचायतचा नगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचा तालुकाध्यक्ष म्हणून नुकताच माझी नियुक्ती झालेली आहे। 3 जूनला आलेल्या 3 जूनला ज्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जो आदिवासीकरिता स्वतंत्र आयोगची जी स्थापना करण्यात आली ते फडणवीस साहेबांच्या व आपले आदिवासी मंत्री सन्माननीय अशोकजी उईके साहेबांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो। ह्यापासून आदिवासी समाजाला जे शोषित पीडित आदिवासी होते त्यांच्या जे तक्रारी व समस्या होते त्या समस्यांना योग्य न्याय मिळणार आहे। त्यांच्यापर्यंत जी योजना राज्य शासनाकडून राबवली जाते ती योजनावर लक्ष ते आयोगाचा राहणार आहे आणि ज्या समस्या जे काही छोटे मोठे समस्या असतात आदिवासी समाजाचे, तर साधा भोळा आदिवासी समाज राहतो, त्यांची समस्यावरही आयोगाकडे तक्रार जाणे आहे। त्यामुळे आता आदिवासी समाजाचा उद्धार हा नक्की होणार आहे आणि त्याचप्रमाणे
केंद्रामध्ये मोदी साहेबांनी ज्या बिरसा मुंडांच्या दिवस एक सुट्टी जाहीर केली होती 15 नोव्हेंबर, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष पूर्णपणे आदिवासी समाजासोबत आहे व त्याकरिता मी आदिवासी समाजाकडून व आमचे सर्व सन्माननीय आमचे आमदार साहेब संजयजी पुराम यांच्या नेतृत्वामध्ये इथं आपण जल्लोष साजरा करत आहोत आणि त्याकरिता मी माननीय फडणवीस साहेब, माननीय अशोकजी उईके साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो आणि समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. काय सांगाल, आज आदिवासी आयोग जो पारित झालेला आहे 3 तारखेला, त्याच्या जल्लोष करण्यासाठी आपण एकत्र आलेला, काय सांगाल? नमस्कार, मी रजनी मिलिंद कुमरे, समाज कल्याण सभापती. आज अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आमच्या आदिवासी समाजाकरिता, बांधवाकरिता हा आज ठरलेला आहे. कारण महाराष्ट्र सरकारने जो 3 जूनला जो निर्णय घेतलेला आहे, आदिवासी विकास स्वतंत्र आयोगची स्थापना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा निर्णय आमच्या महाराष्ट्र सरकारनं आदरणीय देशाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात तो निर्णय पूर्ण झालेला आहे. आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जी संकल्पना आहे की आदिवासी बांधव हा जर शिकला, समृद्ध झाला, तरच हा देशाचा एक नागरिक देश समृद्ध होईल आणि तरच या देशाचा विकास होईल. आणि ह्या सर्व संकल्पनेतूनच महाराष्ट्र सरकार आपल्या समाजासाठी, आदिवासी बांधवांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना या आयोगाच्या माध्यमातून एक समाजाला मिळणार आहेत, हे एक त्या समाजाला एकदम शेवटच्या घटकापर्यंत त्यांचा हक्क, त्यांना न्याय आणि योजना ह्या आयोगाच्या माध्यमातून मिळणार आहेत. आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी ज्या निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाच्या स्वागत करण्यासाठी आज आम्ही आमदार संजय भाऊ पुराम, सीताताई रांगडाले आणि समाजाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतरही संघटनेचे आदिवासी समाजाचे बांधव या ठिकाणी आज एकत्रित आलेले आहेत. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा समाजाच्या वतीनं मनापासून आम्ही धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो है. यहाँ अब हमारी आवाज को कोई दबा नहीं सकता. विधायक संजय पुराम की मौजूदगी में हुआ यह आयोजन इस बात का संदेश था कि आदिवासी समाज अब जाग चुका है और अपने हक के लिए संगठित भी हो चुका है. राज्य सरकार का यह कदम निश्चित रूप से एक ऐतिहासिक और सराहनीय निर्णय है, जो आने वाले समय में आदिवासी विकास की दिशा में मील का पत्थर साबित होगा. गोंदिया से न्यूज फर्स्ट के लिए ओम की रिपोर्ट.